भेटले काय ना काय जे भेटले खात जायचा. कच्ची आहेत रे पण धर गोड आहे मस्त. चल कुठं भेटते चल तिथं आंबट भेटावी. आपल्याला ओळखीचा नाही को खाऊन उपयोग. समोर गड दाखवतो. झूम कर झूम. कसं करशील झूम? झूम कसं करशील? केला 2x मध्ये दाबून धर. तसं नाही 2x मध्ये केलाय. धर. तू पाण्याची बॉटल पकड मी तुला हा, दे. पकडतो. काम झालं. त्याचं काम झालं रे. तर म्हटलं चला सरकली हातातून मोठं गेली. गावातल्या लोकांना पण कंटाळा असेल खायचं त्यामुळं किती खातील गावात. इकडे होत्या बसलं ते कसा माझ्या जाग येताना खूप इथं असतील ते. कुठं हात लावशील. हा तसा बरोबर. ही वीर बघ गडावर गेलं बहुतेक. तर चला पुढे जाऊ आपण. तर इथं असे घेणार आहेत बघू शकतात. तर ही पाईपलाईन डायरेक्ट गडावर गेलेले पाण्यासाठी. आता यांची करवंद चालू आहे. इकडं पण करवंद बघतोय. इथं हे बघतात आपल्याला आवडत करवंद. गोडीत ना एक नंबर. धर खायला त्याला माल त्यांना आवडत. हा मी तर आहेत रे. हलवू जा. आहेत इथं. काय रे नाही काठी तुटली. माझी फाटली ना इथं काठी तुटली तर. तर माझ्या जरा 2 मिनिटं बॉटल इथं लय तिकडं दाखव ना. 1 मिनिट थम्सअप ठेवू दे. बघ हे आहेत का रे तिथं? आला पाऊस. पाऊस पाऊस आ चुका है गाइस. और अपना इधर किल्ला बघू शकतात. हे बघ. चला पाऊस आला. चला पटकन पटकन चला. रस्ता भेटायचा रस्ता. रस्ता बघा रस्ता आपला. यांनी डायरेक्ट वाटी बनवली बघू शकतात. हा हा हे बघा रे माया. देशी स्टाईल. शिवचं काय तुला? शिवा लागल. काटा पण मोठा बोलता. तर कच्ची लावडीचा आवाज आहे ना. चल चल. कुठून आहे रस्ता बघ. तर गाईस कुठून आहे रस्ता. त्या पोलच येतो असं वाटतंय. तिकडून काय माहित. बघ रस्ता इथून आहे. दाखवतात तिकडून. ए माझ्या ती बॉटल आणली तिथे राहिली का. तूच ठेवलेस. एवढी आहेत काय. ये मग तर आम्ही इथं काढतो. बघ रे आहे बनव नंतर काढतो. बघ बघ म्हणतो. तर गाईस आता आपली ती वाटी बनवत आहे. व्ह्यू आहे बघा. करा व्ह्यू. व्ह्यू म्हणजे बघा व्ह्यू. व्ह्यू बघा. तो समोर राहिला आपला. तो आपला किल्ला आहे समोर. आणि इथं करवंद्या काढायचं. ते बनवून दे ना. तिथं अजून पाहिजे.
हात सुन्न आलेत. ते तसं बनवून ते इकडे जाम आहेत पिकलेत. पाऊस येतोय झाला पटकन. मोबाईल जाणारच असं वाटतंय. नाही आपला डावऱ्या भरला जाता जाता निघाला. किल्ला का बाप बेसतोय. घेऊन तिथं पाला घेऊन आला. पाला आणतो ना तो. हात पाण्याच धुवला आता. नाही मग पावसाने पडू जाणार आपल्याकडे. खाल्ला होय तू माणूस. नाही मॅन्टोस खात. एक खाऊन बघ कसा लागला. मागशील तू बनव लवकर. भरपूर येतं. बंद करू नये. कुठे एवढेच काय चेक करून बघायचा पहिला, ना तर काढून उपयोग नाही. खाऊन बघितलं. सगळेच गोड खाऊन काय करायचं. खाल्लाच काय काय ऐका रस्ता. मेरे को भी वही लग रहा है. पाला पाय फोन नाही सोडू तो पहिले पलू. कुठे भेटेल आता. ते बांबू चढला पाहिजे. हे चप्पल व्हायचे. लोकेशन मध्ये आपण दुकान आहे वाटत तिथं. आपण बळ आलोय. आले बरोबर. झोपलेला काय इथं असतील काय पण. जंगल आहे बाबा. पावसाने वाट लावली. पावसाने आज माहिती हालत गाजवली. त्यांनी सकाळी 9 वाजेपर्यंत जागायचं. वारात 9 वाजता घरात भाजणार आहे. होय काय लग्न काय दुपारी आहे. काय म्हणत होता हा तो काय म्हणत होता काय यांच्या सारखं करायचं ना आपलं रात्री 8-9 वाजता लग्न. मस्त 12चं लग्न ठेवलाय. 12चं लग्न लावायचा यायचा म्हणजे आराम करायचा. आणि त्याला म्हणायचा तो काय फोटो काढते ते काढ तिकडं ये आणि 7 वाजता. दामू भाऊ सांगत होता असा माधव मामा बोलतो. जोर दाखव. बघा चालू आहे. हा आपण हो हो
तेच बॉस. मला वाटतं तिकडून नाही ना. नाही माया, तिकडून खाली कुठं उतरतो, आपल्याला वर जायचंय. कोणता किल्ला आणलायस? एवढे किल्ले झाले पण मी गेलोय बरं, चुकलो नाही म्हणजे. आपण नाही वाटत चुकू, जाऊ कसं तरी जाऊ, पण जाऊ. चुकलो तरी जाऊ, वाट काढत जाऊ. मग जायचं आहे. पाईपलाईन आहे. आम्हाला कुठं वाट माहिती होती? कुठं? सरळ गेला. सरसगडला मला नेलाच नाही, मी सांगितलं असतं. आवडते रे पण वाटलं. हे बघ, इथं काय पडलंय? का जंगल आहे हे? लेंड्या पडल्यात, बाप दे वाटतंय. बकऱ्यांची लेंड्या. संपला का खायला तुझ्या? फेकलं पण नाही आहे. घर पाहिजे. माणसं आवाज येतोय. अरे माणसं आहेत. माणसांचा आवाज येतो का वेगळा आवाज येतो? मला तर आला पण नाही, मला तर वेगळा आवाज आला पाहिजे. इथं पार्ट्या बिलट्या झालेले दिसतात. इथं पण कचरा. सेंदूर लावलाय. सेंदूर लावलाय. हा बरोबर आहे. काय हा रिबिन लावलेत म्हणजे बिबिन लावलेत ना. आहे म्हणजे बरोबर आहे. लोकांचा आवाज पण येतो आता. हा येतोय बघ लोक. हे बघ लोक, आवाज बघ बघ. डोक्याचे लोक. ट्रॅक करून आले. व्हिडिओ बंद करू काय? जाऊन दे. हा तेच हनुमान मंदिर आहे. तर काय थोडं पुढं आलो आम्ही. रेबिनच्या साह्याने रस्ता चुकलो होतो. म्हणजे मध्ये मध्ये रेबिन बांधलात आणि समोर आम्हाला आल्यावर एक गणपतीचं मंदिर दिसलं. बघू शकता गणपती. गणपती बाप्पा मोरया. तिथं मंदिर आहे एक. ओय तिथं मंदिर आहे. आपल्याला वर जायचं. इकडून 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 चल इकडून चला. परफेक्ट आपण असा रस्ता भेटेल तसं जाऊ. इथून आलो इथून. आता रिबिन नाही दिसत रे बांधलेले. आह, ते बापदेवला पण असंच आहे ना. सेम आहे. तिथं 5 दिवस मंदिर सेम असंच आहे. सेम काहीच फरक नाही. फायनली आता आलोय आम्ही. समोर हे हा फार्म हाऊस बघ ना किती कॉपरेटिव्ह आहे. हे बा ती अशी नदी जाते खालती. इथून वरतून येते नाही. पाया पडलं बोलतो असं ना आता मस्त जाणून आम्हाला भेटलो असतो. चल पुढे. ना फिरवशील नाही तर इकडे पुन्हा घाबरत घे. टेन्शन नको घेऊ. पाठी मागं तुझ्या मी. तू पाठीमाग आहेस. आम्ही तुला सोडून जाऊ काय? आताची पाठी दिसली किल्ल्याची. किल्ल्याच्या वाटे दाखव. हा एवढं पायऱ्या लागल्या. अरे अबू इकडे रस्ता आहे. फिरून रस्ता नाही नसतो. आपल्याला लोकेशन दाखवत होता ना तो इथून.
गाडी डायरेक्ट इथं येते. आला इथं आलो असतो आपण. गाईज फायनली आपण वेडे होतो आपण गाड्याच्या पायथ्याशी पायऱ्या दाखवायला लागले. बघा पायऱ्या तिथलेले किल्ले कोरीगड माहिती वाच. थोडीशी फार माहिती सरळ धर. धर पकडतो आपण. थोडीफार माहिती बघून घ्या. धर ना 2 मिनिटं. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर. महादेव. काय झालं? इथे पण काय माहिती ते आहे. अचानक बाहेर आलो ना पाय खायची. पायऱ्या डेंजर आहेत सगळे तुटलेत. हे आता बांधलेलं नंतर बांधलेलं पाहिजे ते. काय माहिती कोण आलाय. नाही हे सिमेंट दिसतंय ना बाबा. काय माहित. ते खालचे ते पहिलंच होतं असं वाटते. सिमेंट मध्ये दिसून येतं. सगळा सिमेंट नव्हता. जुन्या गावाचं बांधकाम दाखवत असाल ना. आता कारल्याला बघितलंस ना काय पहिल्याच्या पायाचा सिमेंट नाही आहे. आता पायरे घातलेत ना नवीन. हे काय ते रे? काही मागला किती वेळ जाईल. इथं मग हे पायऱ्या आहेत. त्या कोरीगडच्या पायऱ्या बघितला का? अख्खा पाय असा वर ठेवावा लागतो. एवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत. हा कोणता गड आहे मग? कोरीगड मध्ये सरसगड. तेच बोललो. पडले बांधकाम. जर सपोर्टला ठेवलाय पडलंय पण ते तोडलं काय. आलो आपण. हे धर फोन घे. उतरताना काय वाटणार नाही. हो उतरताना काय नाही वाटणार. दोन्ही बाटल्या माझ्याकडे दिल्यात का रे? एक दे शिवाय दिलं नाही तर आम्ही पकडली एक टाकले. कात्तल गाडा. ते एक गुफा आहे भाई साहब. हे बघ हे बघ त्याच्या बापाचा किल्ला आहे वाटतं. त्याने नावलाय ना त्याच्या. छपरी झाले येतात गड किल्ल्यावर हे असे नावं काढायला. काय पूर्वी केलंय बघणार आहे. हो ना मानव निर्मित हाताने. चल पुढे पायऱ्या पण किती पण पाऊस होतो नाही. तिकडं इथे एक मंदिर आहे छोटंसं गणपती बाप्पाचं. चला पुढं पुढं जाऊ. आणि आपल्या स्वागतासाठी आलेला आहे तो म्हणजे पाऊस.
अजून वर आहे पहिला पुरुष वर दिसतोय. इथं पण एक आहे. ते आंबा कसला होता रे? अरे आंबिवली सिटीच वाटते ना रे. नाही नाही ती समोरची मी तिकडं होतो. हा तो ना समोरचा. या बघ पहिला पुरुष. चल बघला असेल. वर आल्या पहिले समोर एक आपल्याला एक गुफा लागली. बघू काय पुढे जाऊन बघू आपण काय नक्की. नाही देवडे आहेत रे बसण्यासाठी. नाही भाई पाण्याचं टाक आहे. आतमध्ये येऊन पाण्याचं टाक. आणि एवढ्या उन्हाळ्यात पण बघू शकता पाणी कसं शुद्ध आहे बघ. पाणी बघ किती शुद्ध आहे. बापरे खतरनाक ना. हे मानव निर्मित पाण्याचं टाक बघू शकता. प्राचीन काळातील हा टायमात पाणी म्हणजे आटला पाहिजे होता. एवढ्या उन्हात. सायला घे जरा ती पाण्याची बॉटल. तर बघ पाणी बी टाकतो. पाणी टाक. पाण्याचं टाकं बघून थोडंसं पुढं आलो. ते एक गुफा आहे. काय बघू. बापरे खतरनाक रे. बघू शकता इथे बसण्यासाठी डेवडी आणि एक गुफा. म्हणजे हे बसण्यासाठीच आहे रे. त्या काळात नाही का विश्रांतीसाठी हे काय. आणि इथं विसावासाठी केलेलं आहे नंतरच्या काळात आपल्या. आणि इथं गुफा आहे. गुफा पायऱ्या आहेत बघ तिथे दिसते. पायऱ्या आहेत बघ तिथं. दिसलं का. तिथून यायला पाहिजे. तिथून असं इथून बघायला पाहिजे होता. असं बघतो आपल्या. हनुमान मामा काय रे. जय श्रीराम जय श्रीराम. दे थोडीशी करवंद. चला पुढे जाऊ. पुढे बघू काय काय अजून. आणि आता आलो आपण पहिल्या दरवाजाजवळ. फायनली आलोय आपण जवळजवळ. हा त्या काळात आहे ना या पण भिंती असतील इथं. या सगळ्या नाही भिंती असतील. हा जसा आहे ना ही तटबंदी ना सेम तशी काय. ही पडले बघ सगळी पडझड झाली. हे सगळ्या दगडी. आणि त्याच दगडींच्या आता पायऱ्या केल्या तर रचून परत नव्याने. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग गणेश दरवाजा. पहिल्या गणेश दरवाजातून आपण वर आलो. वर आल्यावर इथं बघू शकता बांधकाम बरीचशी पडझड झालेली. इथं देवडे असू शकतात. हे पडझड झाली पूर्ण. हे बघा बघू शकता. इथून वर जायला बुर्जावर जायला आहे रोड आहे. हे बघा हे सगळं टहलण्यासाठी. हे बघा देवडे असू शकतात. हे पूर्ण इथं पडझड झाली. तुम्हाला अवशेष बघायला भेटतच खाली. सगळी पडझड झाली रे. पूर्ण पडले दगडी वगैरे. आणि इकडं
परिसर वातावरण वाव. एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर 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 जय श्रीराम जय श्रीराम. चला तिथे एक समोर गुफा दिसते आणि इकडे हे टहलण्यासाठी एवढंच इथपर्यंत एंड. आणि इथून आपण आता वर काय नाही तिथं खाली काहीतरी काय गुफा आहे का रे? चोर चोर दरवाजा काय बोलतो? आपण पाईपलाईन बाहेर काढतो. हा 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 हा. अरे शौच कुंपण आहे हे. त्या काळात आपले वॉशरूम कसे असायचे ते शौचालय त्या काळातले. ये इकडे तुला दाखवतो. हे बघ त्या काळातील शौचालय. या महादरवाजा गणेश दरवाजा वगैरे टहलणे करतात ना त्या लोकांसाठी. तर तिकडून रोड वाटतोय तो. अरे मला तर असंच वाटतंय बाबा. गाईच दरवाजावरून वर आलो. इथून आलो वर तर त्या साईडला एक काय इकडं अवशेष दिसतं ते वाड्याचे काही. या साईडला एक बुरुज आहे तर आपण तिकडं जाऊ. त्याच्या आधी चला इकडे जाऊ. इकडं काहीतरी आहे अजून बांधकामाचे अवशेष वगैरे दिसतं ते. इथं एक मंदिर आहे तर चला इकडे जाऊ पहिले. हा हो ना. कसला मोठा तळा आहे ना. असा 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 जाऊ. हा हो हे बघ श्रीरामांचे भक्त. हो चला तिथे जायचं का? हा इथे यायचंच आहे ना आपल्याला. चला गडावर अजून लोक राहतात. रस्ता पोळा लांबून कुठला दुसरा रस्ता असेल. बघ केरीच्या पर्वत रांगा एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक. फक्त किल्ला दिसतोय बघ एक. जय श्री राम बोलो जय श्री राम जय श्री राम बोलो जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. गपरे पर आलो आपण टोकाला आलो झेंड्यापाशी. काय म्हणतात असं टी शर्ट धरूवर मार उडी खाली खाल्याच्या दिशेने जाशील डायरेक्ट भानवत गावात जाईल साईला मामाच्या पत्र्यावर. हा ते बघ रनवेत रनवे. मंदिर हा ती बघ ती टाकी तो मंदिर. ते बघ ती रिक्षा. ती बघ त्या मंदिर दिसतं ना तिथं आम्ही रिक्षा लावली. तिथं एक्झॅक्ट त्या मंदिराच्या पलीकडं दिसणार दिसते काळे काळे दिसते. तो बघ तो छोटा कळस आहे ना मंदिराचा त्याच्या मागच्या साईडला एक्झॅक्ट.
लय झूम केला, लय झूम केला. हा घे ना ही घे ना. थांब ना. हे लोकेशन कुठे भेटले तुला? विचार तिथं झेंड्याचं दर्शन घेतलं आपल्या भगव्याचं. सह्याद्री वाल्टी केला 100%. इथून आलो 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 पुढे बघा इथं एक कपरीमध्ये कोरलेल्या कपरीमध्ये पाण्याचं टाक आहे. आपण जे खाली बघितलं ना वर येताना बुरुजाच्या आधी, सेम तसंच बघू शकता. गणपती बाप्पांचं मंदिर आणि इथं गणपती बाप्पांची एक छोटीशी मूर्ती कोरलेली आहे. आणि हे बघा पाण्याचं टाक. पाण्याचं टाक आहे का काय काय नाही, पण पायऱ्या यायला आतमध्ये बघू शकतात. खतरनाक ना. कातलाला कोर अख्खा कातल कोरला, अख्खा कातल. खाली पायऱ्या आहेत जायला. हो खाली पायऱ्या आहेत आणि समोर पण आहे काहीतरी कोरलं. चला बघू. मोठी बॅटरी बॉल दे त्यातून. हो असतात ना तशा बॅटरी बॉल. इथं पण आहे सेम त्या टाईपमध्ये. हे कसं आहे धान्याचा कोठार बिटार पण असू शकता, किंवा दारू गोळ्याचा कोठार, धान्याचे कोठार. धान्य कोटर 100%. धान्य कोटर एवढा मोठा हा धान्य कोठारच वाटतंय. धान्य जातं इथे. हा रस्ता बिस्ता काय चला वाट चोर दरवाजाची वाट. नाही 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 धान्याचं कोठारच वाटतंय रे सायला. हे किती पाऊस आला तरी पाणी आतमध्ये नाही येऊ शकत. आता इथे हे काय पाणी जायला मार्ग पण केलेला आहे. जय श्रीराम. बापरे पायऱ्या बिर आहेत. जरा नीट यावे. पुढून एक रस्ता आहे. हे खतरनाक रे. अरे इथं ते केलंय नाव आहे गो. अरे हा बाई निघतो रस्ता निघतो. तो रस्ता इथून निघतो. इथं पण आहे. इथं पण नाव आहे. आत दिलविल केलं. इथून एक रूम आणि त्याच्या आतमध्ये अजून एक रूम. आणि दिलविल केलं दिलविल. नाव आहे नाव. पूर्ण आतमध्ये पायऱ्या बिर आहेत. पक्षी दिलविल केलं. इकडं पण एक काय आहे इकडं बघ. आतमध्ये आहे का? हो रे. एवढंच आहे. तिथं कोणतरी छोटी करा. अच्छा असं तोंडात शिव्या येतात ना यांच्या. त्या महाराजांच्या गड किल्ल्यावर येऊन अशी. चला आता इकडून जाऊ वर. एवढा उन्हाळा असून कसलं हिरवगार निसर्ग आहे ना. किती कडक उन्हाळा आहे सायल्या, तरी बघ झाडं बघ किती हिरवगार एकदम. निसर्गच एक नंबर. हो आताच बघ ना थोडासा पाऊस पडला तर. आणि वातावरण पण एकदम शुद्ध झालंय ना. खायला नसेल ना. आता एवढे लोक राहतात म्हणलं टाकत असतील. हा ते पण आहे. हा हो महिन्याभरात एकदा आणत असतील. खाली गेलं ना ते गड उतरून एकदा जाणार असतील. एवढा नाही. आपलं जवळ आहे, आपण गाड्या घेऊन जातो. हो ते काय पाईप वगैरे टाकले विहिरीत. रश्या मोटर लावली असेल ठीक आहे. हा पाणी नसेल अटक.
आता बघ ना, एवढ्या उन्हात पण त्या विहिरीत पाणी राहिलं. विचार कर, पाऊस नाही काय नाही. हा हो, आता पावसाळा चालू होईल. वाड्याचे अवशेष अजून आहेत. रनवे तो बाळ्या, मोठ्या विमानांचा रनवे नाही तो, बारीक. इथे एक शिवकालीन तोफ आहे. म्हणजे कामं अजून चालू आहेत बघ. शिवकालीन तोफ बघू शकतो. सरक. पाऊस पडला ना. गोळी कुठून टाकतात? डायरेक्ट इथून सुटला का डायरेक्ट गणिबांच्या अंगावर. तिथपर्यंत जात असेल. मग जात असेल. लाईट लागली समोर एकदम वरती. तो घर निळा दिसतोय तिथं काय तिथपर्यंत सत जात असेल. जात असेल. प्रेशर काय दिसतंय घर. मंदिर आहे कसं तरी. जाऊ पाय पडून येऊ आपण. हा, रोपीने आणला असेल. जाऊ तिथं दीपमाळा वगैरे आहेत. मग चला दर्शन घेऊन जाऊ. हा, इकडून असं निघू. तिकडं नाही जायचं. तिकडे काम चालू आहे. तिकडे नाही जाय. हो, तोफ गोळे. शिवकालीन तोफ गोळे. आपण मंदिर कधीच आहे का ते कोरीगाम दिसतं. कोराई माता मंदिर. शॉर्टपुट सारखं आहे. शॉर्टपुट कसले असतील ते. बघ, शॉर्टपुट सारखे ते दगडी आहेत बाई, ते लोखंडी असतात. मला त्याला दगडी शेप भेटल्यासारखे तिथे ठेवले असते. बनवत होते त्यावेळेस तोफ गोळे कमी पडल्यावर. कसला आहे चला दर्शन घेऊ. जय माता दी. आधी मला वाटतं. हो, दर्शन झालं कोराई माताचं. तिथे पाटी आहे, तो बोर्ड चोर दरवाजा. चला आपण इकडे जाऊ त्या साईडला. चोर दरवाजा. हा, हळू ये रे, जाऊ नकोस. हा, आम्हाला जाशील घेऊन. एवढं स्वस्त आहे. काय आम्ही हडका म्हणजे चढतो असे. आत्ता जातो. आधी जाऊन दाखव. नाही, अर्धा वर्षी दिसतात आणि गणेमाताची खाली येऊन दाखव. गणेमाताचा रस्ता पण आता बंद झाला होता. तेव्हा काय उतरला असतो तो? त्यावेळेस कसली होती वाटते. बापदेवला आपण बापदेवला जायचं तेव्हा. आता काय वाटत नाही. आधी इथे काय रे, पाण्याचं टाकं वगैरे. हा, पाण्याचं टाकच आहे.
राम. हा इथून उतरता चला हळूहळू काय आहे? तुमचे बूट आहेत, आमचे चपला आहेत, आमच्या चपला आलोच मी. गाईस चोर दरवाजा आपण वरून बघू. नाही नाही चोर दरवाजाचे हे काय उतरायचं का इथून खाली उतरू शकतो. खाली उतर. तिथपर्यंत जाईल झाडापाशी पर्यंत माणूस पण पुढं ए येडाय का रे तू जरा. म्हणून मी घेत नाही आला. तर फायनली काहीच खूप वर्षानंतर म्हणजे 1-2 वर्षानंतर एक ट्रेक आपली कंप्लीट झालेली आहे. या 2 वर्षानंतर भारी वाटलं. कसं वाटलं? चांगलं वाटलं. 1 नंबर. असं वाटलं आम्हाला वाटलं पण नव्हतं की ट्रेक होईल वगैरे किंवा काय, कारण की गावाला आल्यावर माणूस कसं निवांत असतो, लेट झोपायचं लेट उठायचं. तर असंच विचार निघाला चला गडावर जायचं. सर्च केलं मी मामाच्या घरापासून म्हणजे खोपोली गावापासून कोरीगड किती लांब आहे टाकलं तर दाखवत होतं 42 किलोमीटर. तर चला म्हटलं निघालो आम्ही. 2 वाजता निघालो, 3:15ला टच झालो आणि नेमका टच झालो आणि याला पाऊस ऊन होता, कडक ऊन होता. कडक उन्हामध्ये नंतर पाऊस आला तरी पूर्ण भिजलो आम्ही त्या पावसात. पण ट्रेक काय थांबवलं नाही आणि ट्रेकला सुरुवात केली. मग नंतर पाऊस वगैरे गेला पण वातावरण एकदम मस्त झालं. दमलो पण नाही आम्ही, असं वाटलंच ना. सुरुवातीला दमलो होतो पण नंतर जसं असं गडाच्या जवळ यायला लागलो ना तसं सगळा थकवा निघून गेला आमचा. 1 नंबर वाटला म्हणजे भारी. आणि पूर्ण ट्रेक झाला आपला फार. तसं तिकडून जाऊन तिकडून तसं तिकडून जाऊन मग इकडून आम्ही आले. खतरनाक मजा आली. असंच अजून पण पुढं सर्च करू किंवा तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगा गड कोणते आहेत काय, जाऊ एन्जॉय करू. एन्जॉय म्हणजे एन्जॉय तर एन्जॉय होतेच पण जे आपल्या महाराजांच्या काळातले महाराजांनी आपल्या मावळ्यांनी जिथं रक्त सांडलं आहे ते ठिकाण बघणं म्हणजे आमच्यासाठी नशिबाची गोष्ट आहे की आम्ही त्या ठिकाणी जातो आहे. तिथं त्या गड किल्ल्यांचं दर्शन होतं आहे. तर आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. चला जाऊ पुढं. आता झालं आहे आमचा साधारण झालेलंच आहे ट्रेक कंप्लीट. आता परतीच्या वाटेला निघालो आहे. समोर दिसतात काही अवशेष वाढायचे, फक्त ते तेवढंच आहे अवशेष, बाकी काही नाही आहे. पण हे आजूबाजूचा परिसर चारी साईडला, कोरीगडच्या चारी साईडला बघू शकता. आणि हा कोरीगडचं तुम्हाला रस्ता सांगायचं म्हटलं तर आपल्या पुण्यापासून कोरीगड आहे 90 किलोमीटर. लोणावळ्यात आलं, लोणावळ्यापासून लेप मारला तुम्ही तर भुशी डॅमला वगैरे येत असेल त्याच रोडनी टायगर पॉईंट, त्याच्याच पुढं आंबिवली सिटी, त्याच्या पुढं कोरीगड. तर लोणावळ्यापासून आहे 20 किलोमीटर, जास्त लांब नाही. आणि ट्रेक पण सोपं आहे, पायऱ्या वगैरे मस्त. फक्त थोडंसं सुरुवातीला जंगल लागतं पण तिथं पण रिबीन लावलेलं आहे झाडाच्या फांदीवर, लाल कलरच्या रिबीने लावलेल्या आहेत. तर वाट समजून येते लगेच, असं काय नाही. 1 नंबर. ट्रेक पण भारी आहे, तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकता. आणि आता आम्ही येताना जेव्हा ट्रेकला सुरुवात करत होतो तेव्हाच 10-12 लेडीज होत्या, लहान मुलं होते, सर्व लेडीज होत्या. ते घाबरले नाही, विचार करा.
चला जाऊ पुढं. समोर आम्हाला ताजमहल दिसतोय तो. बुरुज पडझड झाली बुरुजाची. चालतो आपण वर.